गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या मार्कंडा मंदिरास आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जीर्णोद्धारासह विविध विकासकामांची सखोल पाहणी केली। मंदिराच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला साजेशा पद्धतीने दर्जेदार व कालबद्ध रीतीने सर्व कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना मुख्य सचिवांनी संबंधित यंत्रणांना दिल्या। जीर्णोद्धारासोबतच मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, उद्यान, स्वच्छतागृह तसेच अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। कामांदरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी तसेच पुढील टप्प्यातील नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले। या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी बिदरी, पुरातत्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, पुरातत्व अधीक्षक अरुण मलिक, सहाय्यक जिल्हाधिकारी एम. अरुण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता समय निकोसे यांनी सादरीकरणाद्वारे मंदिराच्या बाह्य परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली। मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाचे सुमारे 50% काम पूर्ण झाले असून रस्ता, वाहनतळ व स्वच्छतागृहांची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले। मार्कंडा मंदिराचा धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनस्तरावरून विशेष लक्ष दिले जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। Hey,